सर्वांना म्हणतो आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की ह्या बी टीम वाल्यांचं एक गोष्ट समजून घ्या. जे माणूस आपल्यावरती बी टीमचा आरोप करत होते त्या माणसाने स्वतःहून 50 खोक्यासाठी उडी मारली. जे अजितदादा आपल्यावरती बी टीमचा आरोप करत होते त्यांना जेलमध्ये जायचं नव्हतं म्हणून त्यांनी उडी मारली. जे अशोक चव्हाण आपल्यावरती बी टीमचा आरोप करत होते बुलढाणा अर्बन बँकेच्या प्रकरणामध्ये त्यांना जेलमध्ये नव्हतं जायचं म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता तुम्ही मला सांगा भाजपची खरी बी टीम कोण? काँग्रेस. भाजपची दुसरी बी टीम कोण? राष्ट्रवादी काँग्रेस. आणि भाजपची तिसरी बी टीम कोण? शिवसेना उभाट. आता मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या येड्या बानकुळ्यांना जितकं बोंबलायचंय तितकं बोंबलू द्या, आपल्याला फरक पडत नाही. आपण आपलं काम करत राहू, आपण आपल्या मार्गाने चलत राहू. आणि ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडी उभी राहते, ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ऍक्टिव्ह होऊन मुद्दे हातात घ्यायला लागले, येत्या काळामध्ये आपल्याला कोणीही रोखू शकत नाही मित्रांनो. एवढं आपण सर्वांनी समजून घ्या आणि एवढा आत्मविश्वास आपल्या सर्वांनी बाळगून घ्या. आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो पूर परिस्थितीबद्दलच बोलताना आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायची आणि ते मराठवाड्यामध्ये सुरुवात झाली. बऱ्याच ठिकाणी आता शेतकऱ्यांनी एक मोहीम हातात घेतली आहे की अधिकारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, जर कर्जमाफी मिळाली नाही, जर विमा मिळाला नाही किंवा दुसऱ्या बाजूला जर पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळाली नाही तर हे या अधिकाऱ्यांची गाडी फोडायचा प्रयत्न करतात आणि गाडी फोडायचा प्रकल्प चालू केलेला आहे. मला या शेतकऱ्यांना आणि या कष्टकऱ्यांना नुसती एक